सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक बेधडक। नमस्कार, दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सुनील हक्के यांचा सन्मान। जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य औषध निर्माण अधिकारी सुनील गुंडा हक्के यांचा काल फार्मासिस्ट दिन असल्याने सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांच्याकडून बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील गुंडा हक्के हे जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून गेली 20 वर्ष सेवा देत आहेत। जिल्हा औषध भांडार यांच्याकडून सर्व प्रकारचे औषध उपलब्ध करून ते रुग्णांना देण्याचे कार्य अगदी इमाने इतबारे करत असतात। या त्यांच्या कार्यामुळे आणि तळमळीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या रोगांना सुद्धा आता प्राथमिक आरोग्य केंद्रातून अगदी सहजपणे औषधे मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रास चिपरी, कोंडिग्रे, उदगाव, चिंचवाड, जयसिंगपूर अशा गावांचा समावेश असून साधारण 1,20,000 लोक संख्येला सुनील हक्के स्वतः सेवा देत आहेत। कोरोना काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी जीवावर उदार होऊन रुग्णसेवा दिली आहे। या त्यांच्या कार्याबद्दल अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे। जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला जयसिंगपूर शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेसाठी येत असतात। यामध्ये साप चावणे, विंचू चावणे, कुत्रे चावणे अशा घटना वारंवार घडत असतात। या घटनेमुळे कोणाचाही जीव जायला नको म्हणून सुनील हक्के हे जबाबदारीने सर्पलस आणि रेबीजच्या लसी उपलब्ध करून ठेवत असतात। तसेच अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना सुद्धा ते औषध सेवा देत असल्याने आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांनी सुद्धा सुनील हक्के यांचे आभार मानले आहेत। तसेच शांत, संयमी आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते पंचक्रोशीतील अनेकांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान मिळवले आहे। पण काल फार्मासिस्ट दिन असल्याने अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले। आमच्या दे धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।